नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी कष्टात तिप्पट चौपट फुलणारी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत कुरडईची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी गहू 2 किलो स्वच्छ नीट करून आणि धुवून घेतले आहेत। त्यासाठी इथे एक मोठा डबा घ्यायचा आहे। डब्यामध्ये गहू टाकून घेऊन भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। गहू आपल्याला पूर्ण 3 दिवस भिजवून घ्यायचे आहेत। गहू भिजू घातल्यानंतर गव्हातील पहिले पाणी रोज काढून टाकायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकून गहू भिजत ठेवायचे आहेत। पूर्ण 3 दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे। आता गव्हावरील हे सर्व पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि गहू स्वच्छ धुवून घेऊन त्याचा चीक काढायला सुरुवात करायची आहे। एका मोठ्या भांड्यात गहू काढून घेऊन ते स्वच्छ धुवून घेतले आहेत मी। आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये गहू आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करत हे बारीक करून घ्यायचं आहे। गहू फार बारीक करायचे नाहीत, गहू फुटतील एवढेच बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व गहू बारीक करून झालेले आहेत आणि ते मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता पाण्यातील गहू काढून घेऊन ते असं पिळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बारीक केलेले सर्व गहू पाणी टाकून पिळून घ्यायचं आहे आणि हा राहिलेला चीक एका डब्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। आता काढलेला सर्व चीक चाळणीने गाळून घ्यायचा आहे। चाळणीने गाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा एक सुती कापड डब्याला बांधून सुती कापडाने हा चीक गाळून घ्यायचा आहे। सुती कापडातून चीक गाळायला जरासा वेळ लागेल, पण सुती कापडातून चीक गाळल्यामुळे आपल्या कुरवड्या पांढऱ्या शुभ्र आणि छान बनणार आहेत। सुती कापडातून चीक गाळत नसेल तर 1 चमचा घेऊन असं फिरवायचं आहे, म्हणजे चीक खाली गळेल। अशा पद्धतीने सर्व चीक गाळून घ्यायचा आहे। माझा हा पूर्ण चीक काढून झालेला आहे आणि आता डब्याचं टोपण बंद करून उद्या सकाळीपर्यंत चीक तसाच ठेवून द्यायचा आहे। आणि आता 5व्या दिवशी कुरडया घालायला घ्यायच्या आहेत। त्यासाठी चिकावरील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एका भांड्यात पाणी काढून घेऊन चिकावरील निघालेले सर्व पाणी टाकून द्यायचं आहे आणि डब्यात राहिलेला चीक त्याच्या आपण कुरडया बनवणार आहोत। इथे मी चीक एका पातेल्याने मोजून घेतलेला आहे। जेवढा चीक घेतला आहे तेवढेच पाणी मी मोजून घेणार आहे। इथे मी पाणी चिका एवढेच मोजून घेतलेले आहे। आता जाड बुडाची कढई किंवा पातेले घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता मोजून घेतलेलं पाणी कढईमध्ये टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये पूर्ण चीक टाकून घ्यायचा आहे। पूर्ण चीक पटकन टाकून घेऊन लगेचच तो हलवत राहायचा आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता चीक सुरुवातीला मी अगदी पातळ गरगटून घेतलेला आहे आणि तो हळूहळू घट्ट होत आहे। तुम्ही पाहू शकता चिकात गाठी झालेल्या नाहीत, तरीसुद्धा गाठी होऊ नयेत म्हणून पीठ असं पूर्णपणे छान हलवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता कुरडईचं हे पीठ अगदी लोण्यासारखं मऊ झालेलं आहे आणि ते मी आत्ता झाकून ठेवत आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। झाकलेलं ताट काढून पुन्हा कुरडईचं पीठ पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ अशा पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कुरडईचं पीठ छान शिजेल आणि आपल्या कुरडया मोडणार नाहीत। अशा पद्धतीने कुरडईचं पीठ 25 ते 30 मिनिट मंद आचेवर झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे।
पीठ आपलं शिजलेलं आहे आणि त्याच्या आता मी कुरडया घालत आहे. शेवग्यामध्ये कुरडईचं पीठ असं दाबून भरायचं आहे. इथे मी ट्रेमध्ये प्लॅस्टिकचा कागद ठेवून त्यावर कुरडया घालून दाखवणार आहे तुम्हाला. अगदी एकटीला सहज घालता येतील असं कुरडईचं पीठ झालेलं आहे आपलं. कुरडईचं पीठ फार घट्ट झालं तर दोघी तिघींनी मिळून पटकन कुरडया घालून घ्यायच्या आहेत आणि पीठ असं छान झालं तर अगदी एकट्याही तुम्ही कुरडया घालू शकाल. तुम्ही पाहू शकता शेवग्याचे कुरडईचे पीठ पटकन तुटत आहे, म्हणजे आपले पीठ चांगलं शिजलेलं आहे. पीठ चांगलं शिजलं असेल तर आत्ताच घातलेली कुरडई अशी सहज उचलता येते, म्हणजे पीठ चांगलं शिजलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व कुरडया घालून घेऊन 2 दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.